हॅलो हॅलो. तर बोलतोय आपण मैदानाच्या आतमध्ये डहाणू संघाचं ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. महेंद्र मेरे आणि त्यांच्या समवेत पंकज दिवे आणि महेंद्र मेरे दोन्ही मोठी नावं आहेत. उंबरोळीच्या मैदानामध्ये 10 चेंडूमध्ये 10 चौकार मारण्याचा कीर्तिमान ज्याने आपल्या नावावरती नोंदवलाय तोच ऑन स्ट्राईकला फलंदाज आहे मिस्टर महेंद्र मेरे. आणि एका बाजूने नेपाळचा दौरा केलेला आणि अतिशय सुरेख ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक आपला दबदबा निर्माण केलाय तो पंकज दिवे आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्कवर पालघर संघाकडनं बघायला मिळतील वंदेश शेमाडे. सफाळा ठाकूरपाडाला बिलॉंग करणारा असा खेळाडू अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेली आहेत असा एक लेजंड खेळाडू आपण बघतोय. अतिशय अप्रतिम असा ऑलराऊंडर आणि आज एक जिम्मेदारी त्यांच्याकडे दिली पालघर तालुका आदिवासी असोसिएशनने की तुम्हाला इथे पहिलं षटक टाकायचं आहे आणि या जबरदस्त द्वंद्वाला खऱ्या अर्थाने आपण न्याय द्यायचा आहे. दरम्यान पालघर तालुका आदिवासी असोसिएशनचे अध्यक्ष आणि डहाणू तालुका आदिवासी असोसिएशनने मात्र आभार इथे मानलेले आहेत सन्माननीय आदरणीय अजयजी भोईर सरांचं की ते मात्र एक्झिबिशन मॅच ठेवलंय. पहिला चेंडू महेंद्र मेरे स्विच हिट करतोय डीप गलीला एक्झिक्यूट करतोय महेंद्र मेरे नावाचा ब्रँडेड चौकार. कम ऑन नॅन. थँक्यू. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने महेंद्र मेरे हा एक सुपर खेळाडू ओपनिंगला येणं आणि मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने पॉवर प्ले मध्ये धाबा बनवणं ही कला ज्याने अवगत केलंय तोच महेंद्र मेरे स्विचिटचा फटका खेळतोय आणि आपल्या नावावरती 4 धाबा नोंदवताना अप द मार्क बघायला मिळतोय. पुढचा चेंडू ओहो या वेळेला वंदेश शेमाडे व्हाईट बॉल हाताळला जातोय. राईट मोर द विकेटचा मारा करताना अनुभवाचा भंडार ज्याच्याकडे एक गुणवान गोलंदाज म्हणून याही गोलंदाजाची ख्याती आहे तो मात्र एका चेंडूवरती 5 धावा देताना कम बॅकिंग करेल का हा प्रश्न इथे निर्माण करतोय. इथे सुद्धा लेग स्टंप दिशाईन चेंडू बघायला मिळतोय आणि आला इथे मात्र स्क्वेअर चेंडू. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 6 धावा. एक्झिबिशन मॅच आपण बघतोय. अतिशय सुरेख सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं वंदेच्या चेंडूला मात्र एक्झिक्यूट करतोय स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क बिग ब्लास्ट षटकार. यस डिझाय थँक्यू. 2 चेंडू आणि 12 धावा बघायला मिळतात. महेंद्र मेरे इन ऍक्शन मध्ये फेकून देतो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं सरळ लिहिलं षटकार. इथे मात्र फुल टच चेंडू होता थोडस फंबल बघायला मिळते. नितेश यांच्याकडनं धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 13 धावा. अप्रतिम नियोजन एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळते. दोन्ही संघामध्ये तुल्यबल असे खेळाडू आपलं सामर्थ्यवान होण्याचं प्रमाण या ठिकाणी देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुरेख क्रिकेट हाताळताना आपण बघतोय. पंकज दिवे आलाय ऑन स्ट्राईकला. इथे मात्र प्लम मध्ये पकडला गेलाय. पंकज दिवेच्या केळीला लागतोय पूर्ण विराम. वंदेश शेमाडे मात्र देतो इथे ब्रेक थ्रू. मोठा मासा लागतोय गळाला. एसटीचे थँक्यू रुमॅन. चिखला गावाला बिलॉंग करणारा कामेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र ही स्पर्धा सुरू होऊन फक्त 3 तास झालेले आहेत परंतु तब्बल 26,000 व्ह्यूवर आमच्यासोबत सोडले गेलेले आहेत आणि आता तुर्ताच पूर्णतः 1100 व्ह्यूवर्स आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत.
नवा उच्चांक नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवला जाईल, कारण दर्जेदार नियोजन कसं असावं एबी ग्रुपने दाखवून दिलंय. टेनिस क्रिकेट विश्वाला एक अप्रतिम नियोजन बघायला मिळतं. श्री जागमाता रावळेच्या भव्य प्रांगणामध्ये दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. क्रिकेटचा रणसंग्राम रणधुमाली आणि त्याचे शौर्याची गाथा गाण्यासाठी सुसज्ज झालंय श्री जागमाता रावळे क्रीडा नगरी. दरम्यान वळूया आपण मिस्टर हेमे वंदेश हेमाडे सरांकडे. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या सिंगलने आकार घेताना जाऊन पोहोचलंय. सॉरी, डॉट बॉल आहे. धावा इथे स्थिरावल्या गेल्या. 13 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अमर पाटील मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवताना पुढचा चेंडू कोलबट टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये कामेशला बीट करतो. एंड ऑफ द फ्रेश वर लॉस ऑफ 1 विकेट. 13 रन्स ऑन द बोर्ड. आपण बघताय की पूर्णतः टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय प्रत्येक स्थानकडनं, कारण अप्रतिम नियोजन आणि बसण्याची सुरेख व्यवस्था इथे एबी ग्रुपच्या माध्यमातून केलंय. स्टँड मात्र खच्चाखच भरलेले आपण बघू शकतायत. षटक संपले पहिलं. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जाऊया नयनला देऊया संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. पहिलं षटक इथे संपलंय. 13 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर बघूया. इथे मात्र स्वप्नील सचिन गडकला बोलवलंय. आई मात्र वेऊरला बिलॉंग करणारा असा सचिन गडक आपण बघतोय. एक अप्रतिम गोलंदाज, ऑलराऊंडर म्हणून भरपूर स्पर्धा ज्याने गाजवलेले आहेत तो सचिन गडक आलाय गोलंदाजी मार्कवर. क्या खूबसूरत मैच और तमाम दर्शकों को बिग अपॉर्चुनिटी यहाँ पर मिलती हुई. सचिन गडक को दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए बुलाते हुए सामने जो एक मारूफ बल्लेबाज है, नाम है मिस्टर महेंद्र मेरे, जिनके बल्ले से एक स्विच हिट देखने को मिला है और एक डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खूबसूरत शॉट को जिन्होंने इजाद किया था वही एक सफल बल्लेबाज. और उनके सामने सचिन गडक आएंगे गेंदबाजी के लिए. फ्री शोर खत्म हो चुका है पावर प्ले का. अब रिस्ट्रिक्शन रिलीज हो जाएंगी और सचिन गडक एक बेहतरीन गेंदबाज है, जिम्मेदारी हैंडल करते हुए और राइट टर्म ओवर द विकेट. दूसरी ओवर की पहली गेंद यहां पर. इस बार कंधों का इस्तेमाल करना चाहते थे. बाउंस मिलने देखने को मिलता हुआ अंपायर के संकेत. इट इज अ वाइड बॉल. दोबारा डालनी गेंद आपको. 14 रन्स ऑफ द बोर्ड. सुपर मुकाबला, एक बेहतरीन कशमकश. तमाम दर्शकों की उत्साह आरजू बढ़ती हुई इस मैच से. तैयार एक बार फिर सचिन गडक. इस बार बड़ा शॉट. गेंद को देखा, परखा और शॉट पॉइंट के ऊपर से खेलते हुए कट शॉट, स्केयर ऑफ द विकेट. गेंद बढ़ने के बाहर. महेंद्र मेरे ऑन फायर. यस डिजाइन. थैंक यू. 18 रन्स ऑन द बोर्ड. काफी लाजवाब बल्लेबाज है महेंद्र मेरे. और यहां पर क्या रंग में खेल रहे हैं, क्या निखारते हुए अपने बल्लेबाजी को. एक्सीलेंट, सुपर एंड मैग्निफिसेंट बैटिंग परफॉर्मेंस मिस्टर महेंद्र मेरे इन फॉर्म. इस बार अनोखे स्टाइल में गेंद को खेलना चाहते थे. पिच का बेहतरीन इस्तेमाल किया. पॉप इंक्रीज का आखिरी वक्त बैट को ब्लेड को ओपन करना चाहते थे, लेकिन खूबसूरत गेंदबाजी यहां पर दिखाते हुए सचिन गडक मिलेंगे सिंगल. 19 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट. एक बेहतरीन मैनेजमेंट एबी ग्रुप के द्वारा बेहतरीन स्टैंड मुहैया करवाए हैं. जैसे इस क्रीडा नगरी में आप दाखिल हो जाते हो थकान दूर हो जाती है और यहाँ से घर जाने की इच्छा भी नहीं होगी. इतनी खूबसूरत नियोजन किया है एबी ग्रुप ने. दिल की गहराई से मैं जरूर बेहतरीन मैनेजमेंट की तारीफ करूंगा. व्हाट अ गेंदबाजी, जिसे हम क्रिकेट की भाषा में निजाम कहते हैं, प्रबंध कहते हैं, मैनेजमेंट कहते हैं, उसका एक बेहतरीन झांकी आप देख सकते हो. जैसे आप दूर से भी इस मैदान के ऊपर अगर आएंगे, अगर इस क्रीडा नगरी को देखेंगे, थकान आपकी दूर हो जाएगी और क्रिकेट के इस बेहतरीन खेल को आप दिल में जगह बनाओगे. इस समय एक सा कवर में गेंद गुजरती हुई, स्केयर ऑफ द
लाजवाब कट शॉट को इजाद किया, गेंद जाते भी बाउंड्री लाइन के बाहर। कम ऑन डीजे। थैंक यू। चिनिंग हो गया खुद पे यकीन, उन्हें मंजिलों ने पना दी, जो मुसीबतों से डर गए वो कदम कदम पर बहक गए। सुपर बल्लेबाजी यहाँ पर जो चौका है मिस्टर कामेश के बल्ले से, मैन फ्रॉम चिकला, डानू चिकला को बिलोंग करते हैं और काफी सारे मैचेस खेलने का अनुभव भी उनके पास है। सचिन गड़क को वापसी करनी होगी पालघर टीम के लिए। गति को परिवर्तन किया, ऑन साइड में ऑन ड्राइव के रूप में खेला है, गेंद जाती हुई ऑर्थोडॉक्स मिडॉन में, जब तक इनको फील्ड करेंगे दूसरी की कोशिश, वापस भेजा है और डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस। मुनेश भरत दगड़दोंड को जो बिलोंग करते हैं, क्या बेहतरीन हिट और डेंजरस बैट्समैन महेंद्र मेरे बैक टू पवेलियन। थैंक यू न्यूमन तुषार बर्फ बीच मैदान में आते हुए, एक अप्रतिम तुषार बर्फ। ये भी चिकला को बिलोंग करते हैं। स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन्स हैं 24 रन्स और नंबर दूसरा चल रहा, रन्स यहां पर आ चुके हैं, लेकिन ओपनिंग पेयर बैक टू पवेलियन में जा चुके, पंकज दीवे और महेंद्र मेरे की बल्लेबाजी की मैं तारीफ करूंगा और मिस्टर मुनेश बर्फ की भी तारीफ करूंगा। और ऐसे अक्सर कहा जाता है कि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस, और यहां पर ये डेंजरस बनता हुआ महेंद्र मेरे के लिए। सचिन गड़क एक बार फिर सामने, तुषार ईश्वर की अगली गेंद, अच्छी गेंदबाजी, चेंज ऑफ द पेस, सीधे बल्ले से क्या लाजवाब शॉट है, बॉटम हैंड का क्या खूबसूरत फोर्स नजर आता हुआ, क्या यहां पर पावर को जनरेट किया और गेंद को खेल दिया सीधा बाउंड्री लाइन के बाहर। स्कोर कार्ड पर इस समय रन्स हैं 28 रन्स। एंड ऑफ द सेकेंड और लॉस ऑफ 2 विकेट। 14 के करंट रन रेट के साथ में बढ़ रहे और इसी औसत के साथ में बढ़ेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर नजर आएगा अब तक 56। कम ऑन डीजे। थैंक यू। दरम्यान 28 धावा धावफळकावर आपण बघतोय। आमचे परम मित्र संतोष पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय। 28 धावा धावफळकावर झालेले आहेत। अतिशय अप्रतिम मॅच आपण बघतोय। गोलंदाजी मार्गवर मात्र इथे येतोय प्रशांत धुमाडा। हा एक नामवंत गोलंदाज आहे, अनेक वर्ष क्रिकेट हाताळताना बीएमसी मध्ये मात्र आपण बघताय वर्क करतायत प्रशांत धुमाडा। गोलंदाजी मार्गवर दाखल झाल्यात राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी आणि वाढणाऱ्या धावांचा जो ग्राफ आहे त्याला मात्र खाली आणण्याचा प्रयत्न असेल। एका बाजूने आपण बघतोय कामेश, पुढचा चेंडू प्रशांत धुमाडा गोलंदाजी मार्गवर, संघ नायक दाखल झाला इथे प्रशांत। अतिशय सुरेख या वेळेला मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न। धावसंख्या सिंगलने पुढे जाऊन पोहोचेल 29 धावा। आपण बघताय मात्र पालघर तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विजयजी तारे साहेब या मॅच साठी मात्र आपली उपस्थिती नोंदवताना आणि आपल्या सर्व खेळाडूंना मोटिवेट करण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच आहे। पुढचा चेंडू इथे लॉफ्ट केलाय, चेंडूला डिपॉझिट केलाय ओव्हर द मिड विकेट, दॅट्स अ बिग ब्लास्ट। येतो इथे कामेश नावाचा ब्रँडेड षटकार। थँक यू। तर तुषार इथे मात्र डिपॉझिट करतोय चेंडूला 6 धावांसाठी। 35 धावा धावफळकावर मिस्टर प्रशांत। फुलटॉस आहे इथे मात्र चेंडूला एक्झिक्यूट करताना थोडंसं मिस टाइम शॉट झालाय।
तुषार बसवत चेंडूच्या खाली आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 36वा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. तमाम क्रीडा रसिक वर्गांचं आम्ही खऱ्या अर्थाने शब्द फुलाने पुनश्च हार्दिक स्वागत करतोय. अतिशय सुरेख ब्लॉकचा चेंडू, सुपर चेंडू हाताळला जातोय प्रशांत यांच्याकडनं. दरम्यान डॉट बॉल आलाय. तमाम क्रीडा रसिकांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत असेल श्री जागमाता रावले क्रीडा नगरीमध्ये एबी ग्रुपच्या माध्यमातून. ते बॅटला ब्रश करतोय चेंडू, शॉट गलीला मात्र ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 37 वर जाऊन पोहोचलाय. तमाम आमचे क्रीडाप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपली सदिच्छा भेट या स्पर्धेला देत आहेत. त्या सर्व क्रीडाप्रेमींना मी विनंती करतोय की पाण्याच्या ज्या बॉटल्स असतील ते आपण फक्त एका जागेमध्ये जमा करायचे आहेत. स्वच्छ क्रीडानगरी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मोलाचं सहकार्य प्रत्येकाने मात्र इथे आम्हाला द्यावं हे प्रेमळ निवेदन. इथे मात्र इनसाइड आउटचा खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. शॉट गलीला मात्र फील्ड केला जाईल आणि धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय 38. चांगली कमबॅकिंग केले प्रशांतनं. षटक इथे संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा आहेत. पंकज दिवे मात्र छोट्या बाईट मध्ये बोलले होते की आम्ही अबव 50 रन्स बनवण्याचा प्रयत्न करू. तिथे मात्र मॅच आम्हाला बॅलन्सिंग दिसेल आणि तिथे मात्र त्या संघाच्या खेळाडूंची पावलं अग्रेसर होताना 18 चेंडूमध्ये 38 धावा आलेले आहेत. दोलायमान स्थितीमधला सामना आहे, कारण पालघर संघाकडे सुद्धा दिग्गज फलंदाजाचा भरणा आहे. मॅच टफ होईल इज नो डाऊट. मॅच तुमच्या आमच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करेल याच्यामध्ये कुठलीही मनामध्ये शंका नाही. कारण पालघर डहाणू विभागातील नामवंत खेळाडू खऱ्या अर्थाने ही एक्झिबिशन मॅच खेळतायत आणि त्याने केलेलं आत्मसात केलेलं कौशल्य भव्य अशा प्रांगणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व आणि त्याचं नेत्रसुख उपभोगणारा आमचा क्रीडा रसिक वर्ग खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांना साथ देतोय. प्रत्येक खेळाडूची प्रशंसा करतोय, कारण हे मैदान आहे श्री जागमाता रावले क्रीडा नगरी आणि हे आयोजन आहे सन्माननीय अजयजी लक्ष्मण भोईर सरांचं. एबी 11 संघाचा हा मानाचा सन्मानाचा असा चषक आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर योगेश लडे, मॅन फ्रॉम कमारे गावाला बिलॉंग करणार असा गोलंदाज आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ज्याची ख्याती आहे. इथे मात्र शॉर्ट बॉल टाकलाय. सुरेख फिल्डिंग प्रशांत दुमाडा करतोय. चांगला बाउन्स झाला होता, ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो, अनएक्सपेक्टेबल बाउन्स म्हणतो. गोलंदाजाला फलंदाजाला डॉमिनेट करत सुरेख चेंडू हाताळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 39. योगेश लडे आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू हाताळताना राईट टर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे. मिडॉनला मात्र क्लिअर करण्याचा मिड ऑफला प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि धावसंख्या 2 ने आकार घेते. चावून पोहोचले 41. प्रतीक अप्पी मात्र या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या 41. पुढचा चेंडू योगेश. ओहो, चेंडूला मात्र सुरेख या ठिकाणी हाताळताना दिसतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा कट होताना मला काट डेथ ओव्हर मध्ये आणलंय. मी सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे आणि इथे मात्र मी पालघर तालुक्यासाठी एक चांगली गोलंदाजी हाताळली हा मानस मंतव्य जाहीर करताना. ओ व्हॉट अ सुपर बॉलिंग, अद्भुत, प्रशंसा के पात्र, एक इम्प्रेस करणारी गोलंदाजी आहे. तमाम क्रीडा रसिकांना इन्स्पायर करणारी, खास करून पालघर संघाला इन्स्पायर करणारे षटक आहे. अतिशय देखणं षटक योगेश लडे. इथे मात्र दिशाहीन चेंडू आहे काय. सिटीचं वाईट बॉल. धावसंख्या सिंगलने पुढे जाते. जाऊन पोहोचलंय 42 धावा. आणि या षटकामधील किती चेंडू शेष आहेत अमर पाटील सर आम्हाला सांगतायत की 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. प्रतीक भंडारी आपण बघतोय लाईव्ह अपडेटर, स्कोरर आमचे पाटील. इथे मात्र अतिशय सुरेख शॉट आहे. मिड विकेट मिडॉनला मात्र क्लिअर करण्याचा प्रयत्न, थोडीशी फंबल आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतो इथे चौकार. डिझे
थँक्यू धावसंख्या जाऊन पोहोचले 46 रन्स. अंतिम चेंडू. ऑल इज वेल डॅट एंड्स वेल. शेवट गोड केला जाईल का? ओहो, सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. मिस्टर कामेश ऑन अ फायर. काय अप्रतिम चेंडूला एक्झिक्यूट केलाय. सरळ फेकून दिलाय. बॉलरच्या डोक्यावर येतोय हा षटकार आणि धावसंख्या 52 ऑन द बोर्ड. 53 चं टार्गेट असेल. दरम्यान आपण बघतोय साई प्रसाद केबलचे सर्वे सर्व हेमंतची किनी सर असतील किंवा विनोदची गावड सरांचा आम्ही खरोखर त्यांची प्रशंसा करू, कारण त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय इथे मात्र आम्हाला नेट प्रोव्हाइड केले. त्याबद्दल विनोदची गावड सर आणि हेमंतची किनी सरांचा आम्ही विशेष आभार मानतोय. आणि विनोदची गावड सरांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती जाऊन या मॅचचा आनंद घ्यायचा, स्थानपन्न व्हायचं आहे. 52 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. 53 धावांचं टार्गेट आहे. इथे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने HK हरेश्वर किणी आणि दुसऱ्या बाजूने प्राण भोईर सर आपण बघतोय. पिच क्युरेटर म्हणून ज्यांची या पंचक्रोशीमध्ये खूप चांगली ओळख आहे ते म्हणजेच प्राण भोईर. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जसं जसं वय वाढत आहे तसं तसं मात्र त्यांचा खेळ खूप उंचावत जात आहे, म्हणजेच हरेश्वर किणी. छान रावले गावाला 4 चांद लावलेले आहेत आणि अप्रतिम खेळीने मात्र खऱ्या अर्थाने रावळे गावाच्या मातीला मान सन्मान मिळवून देण्याचं मोठं काम या जोडीने अनेक वर्ष अविरतपणे चालून ठेवलंय. तेच दोन्ही दिग्गज खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. चला विनंती असेल डहाणू संघ आपण फील्ड अरेंज करून घ्या. डहाणू संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण फील्ड अरेंज करायची आहे. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे कडे. थँक्यू. नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच कडे वळतोय. मथाने विपक्ष ठाकूरपाडा. रोहित 11 मथाने विरोधात ठाकूरपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. तिथे मात्र आपल्या समवेत संदीपजी म्हात्रे सर जोडले जातील आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टीम मॅनेजमेंटची धुरा ज्यांच्या खांद्यावरती होती संदीपजी म्हात्रे सर आणि HK यांनी खूप चांगलं मॅनेजमेंट बघायला मिळालंय. रोहित 11 मथाणे संघ या पण टॉस साठी आणि त्यानंतर ठाकूरपाडा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपला फॉर्म इथून घेऊन जाणे, फॉर्म भरून आमच्यापर्यंत सबमिट करायचा फिलअप करून. ठाकूरपाडा संघनायक आणि मथाणे रोहित 11. दरम्यान 53 धावांचं टार्गेट. दरम्यान आपण बघतोय VIP डाईस कडे. संदीपजी किणी सरांना मी विनंती करेन, नुकताच विनोदजी गावड सरांचं शुभागमन झालंय. आपण त्यांना मायेचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. संदीप चिकिनी सरांना मी विनंती करतोय विनोद गावड सरांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. साई प्रसाद केबल आपण बघतोय आणि नेट आम्हाला इथे प्रोव्हाइड केलंय. एक दिग्गज टेनिस क्रिकेटर आहेत, परंतु सध्या व्यवसायामध्ये मग्न असल्या कारणाने सध्या क्रिकेट पासून थोडीशी दूर आहेत विनोद गावड सर. आणि खऱ्या अर्थाने आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. मेनी मेनी टाइम हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम्हाला आमच्या AB ग्रुपच्या माध्यमातून लक्ष शुभेच्छा विनोद गावड सर. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. सन्माननीय जगन्नाथजी किनी सरांना मी विनंती करतोय आणि केक आपण कापणार आहोत. विनोद गावड सर युट्यूबच्या उपेश गरज सरांना मी विनंती करतोय की आपण जगन्नाथजी किनी सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. दरम्यान डॉक्टर रोहित किनी यांचं शुभागमन झालंय, त्यांना मी विनंती करतोय रोहित किनी सर आपण यायचंय मुख्य VIP डाईस वर.
जेपी जयप्रकाश मात्रे सरांना मी विनंती करते रोहित डॉक्टर रोहित किनी सरांचा यथोचित स्वागत सन्मान करावं। टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेट मध्ये एक मोठं नाव आहे, डॉक्टरच्या स्पर्धा गाजवणारे असे आपले रोहित किनी आहेत आणि त्याची दखल संपूर्ण डॉक्टर विश्वाने घेतलंय, तेच रोहित किनी आपण बघतोय। वेलकम। दरम्यान 53 धावांचं टार्गेट इथे असेल आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सुदेश, चिखला गावाला बिलॉंग करणारा सुदेश आलाय, तर तुषार बसवत आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय प्रतीक शिंगडे। अप्पी या नावाने हा प्रसिद्ध खेळाडू आहे। 53 धावा 24 चेंडूचं इक्वेशन। दरम्यान संदीपजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून टॉस केला जातोय। ते मात्र चेंज ऑफ द पेस होता, पहिला चेंडू व्हाईट बॉल आहे, पंचांचा कॉल आणि तिथे रोहित 11 मथाने विरोधात ठाकूरपाडा संघाचा टॉस संदीपजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून केला जातोय। टॉस जिंकला गेलाय रोहित 11 मथाने संघाने। अमित अण्णा आम्हाला डिसिजन कळवतील। अतिशय सुरेख या वेळेला मात्र शॉर्ट पॉइंटला फील्ड केलं जात आहे। इथे काय घडलंय, पहिल्या रनआउटचा विकेट मात्र जातोय प्रतीक शिंगडे। अप्पी मात्र रनआउटचा विकेट देऊन डग आउट कडे जातो यष्टीचे। थँक्यू। दरम्यान मथाणे संघ वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। ओपोनेंट टीम ठाकूरपाडा हॅज बीन इन्व्हायटेड फॉर अ बॅटिंग। दरम्यान सचिनजी भोईर सर आपण बघतोय, प्रशांत जेपी जयप्रकाशचे म्हात्रे सर आमच्या व्हीआयपी डाईस वर स्थानापन्न झाले। खूप मेहनत घेतली या तरुणांनी या स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी। प्रत्येकाने आपलं काम खूप चांगलं केलंय म्हणून आज आपण खऱ्या अर्थाने एक मोठ्या टुर्नामेंटचं नियोजन इथे करतोय। अजय मस्के मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। 53 धावांचं टार्गेट आहे, मात्र काय सुरेख चेंडू हाताळताना दिसतोय इथे सुदेश। या षटकातील दुसरा चेंडू असेल। एक अप्रतिम मॅच आपण बघतो, एक्झिबिशन मॅच। दरम्यान जाऊया आपण गोलंदाजीकडे, समोर जाईल तो अजय। व्ह्यूअर्स मात्र खूप चांगल्या पद्धतीने वाढताना दिसतात युट्यूबच्या माध्यमातून। पुढचा चेंडू अबळेला चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने कट करतोय, आलाय डॉट बॉल। दरम्यान या स्पर्धेसाठी मात्र खूप चांगलं नियोजन, प्रत्येक जण कौतुक करते। तसेच आमचे परम मित्र महेंद्र लहांगे सर, मॅन फ्रॉम शिल्टे, पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि त्यांनी सदिच्छा दिलेल्या आहेत। पुनश्च डॉट बॉल, सुरेख गोलंदाजी। इथे मोठी शॉट खेळण्याचा प्रयत्न, तुषार बसवत मात्र चर्चा करेल अजय मसे सोबत की मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने चेंडू रीड करावा लागेल। 53 धावा बनवायच्या आहेत, साईक रोटेट करावं लागेल, धावा बनवाव्या लागतील। या लढाईला अंतिम क्षणापर्यंत घेऊन जावं लागेल, कारण ही सन्मानाची ट्रॉफी आहे आणि इथे जिंकण्याच्या इराद्याने प्रत्येक जण आलाय। पुढचा चेंडू इथे लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल खेळाडू आणि झेलबाद अजयच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम। कमॉन डीजे। थँक्यू न्यूमॅन। चला घाई करा, जे रूल्स आहेत ते फॉलो करायचे आहेत। आउट होणारा बॅट्समन 38 सर्कल पार करण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज इन झाला पाहिजे याची आपण दक्षता घ्या। न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आलाय। योगेश लड़े कहते कि फर्ज का एहसास होना चाहिए, कर्म अपने साथ होने चाहिए, कामयाबी चूमेगी हर कदम, बस विश्वास अपने पास होना चाहिए। उस विश्वास के बलबूते के ऊपर अगर बीच मैदान में आप लड़ते हो तो मैच जीतने की जो आसार नजर आएंगे वो काफी रोचक रोमांचक स्थिति में जाएंगे और तमाम दर्शकों को एक लाजवाब मैच देखने को मिल सकता है।
मिस्टर योगेश लड़े को बुलाया, एक मारूफ क्रिकेटर जिनका नाम है और भारत के घातक बल्लेबाज माने जाते हैं। देखना यहाँ पर क्या बीच मैदान में अपने बेहतरीन अदाकारी से पालघर टीम को जो थोड़ी सी बैकफुट के ऊपर है उसको क्या आगे ले जाते हैं। एक तरफ सुदेश की गेंदबाजी की मैं तारीफ करूंगा, नफी तुली गेंदबाजी, अनुशासन लाजवाब है, बल्लेबाज के फुटवर्क को रीड करने की जो कला है काफी लाजवाब है। इस बार देखना है योगेश के सामने, योगेश आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास और इस बार योगेश भी बैक टू पवेलियन, तीसरा विकेट बैक टू पवेलियन। यस इट इज थैंक यू से। तो न्यू मैन अब बीच मैदान में सचिन गड़क, 5 गेंदे 3 विकेट, स्कोर कार्ड के ऊपर रन हैं, सिंगल। दरम्यान ठाकूरवाडा संघ आपला फॉर्म सबमिट करतोय, रोहित 11 मथाणे संघ आपण आपला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि सर्वांना विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये फक्त आपला प्लेइंग 11च बसेल। आपल्याकडे 10-12 खेळाडू असतील, 15 खेळाडू असतील, आपला जो स्क्वॉड असेल तोच मात्र तिथे स्थानपन्न होईल याची आपण दक्षता घ्या। सचिन आलाय, पूर्णतः बॅक द क्यू बघायला मिळते आणि इथे थोडासा अडचणीमध्ये सापडलाय तो पालघर संघ। अंतिम चेंडू आणि मी प्रशंसा करेन सुदेश यांची, काय सुरेख चेंडू हाताळलाय पॉवर प्ले मध्ये आणि पूर्णतः जखडून ठेवलंय पालघर संघाला। ओहो आल्या आल्या मात्र सचिन गडक ऑन फायर होतोय आणि आलेल्या चेंडूला डीप मिडांच्या वरनं डिपॉझिट करतोय सरळ षटकारासाठी। यस इट इज थैंक यू। तो यहाँ पर मेहनत करते हुए मिस्टर सचिन गड़क, एंड ऑफ द फ्रेश वो 7 रन लॉस ऑफ 3 विकेट। 52 रनों का लक्ष्य रखा गया था, 45 रन की जरूरत है, 15 के औसत से रन बनाने होंगे, मेहनत बीच मैदान में करनी होगी। यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां, ईश्वर भी चाहते हैं कि किस्मत से पहले दोस्तों मेहनत जरूरी है। तो यहाँ पर मेहनत करनी होगी, फील्ड को जल्द से जल्द अरेंज करें। बची हुई 18 गेंदों में चाहिए टोटल 45 रन। सुरेख सामना, 53 धावांचा टार्गेट आहे, 46 धावांची गरज असेल। बघूया गोलंदाजी मार्कवर मिस्टर जॉन्टी आलाय, एक जादुई गोलंदाज आहे जॉन्टी। जॉन्टी म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील आणि डहाणूला एक मिळालेलं मी वरदान म्हणेन, एक चांगला गोलंदाज आहे आणि नाईटच्या मॅच मध्ये त्या गोलंदाजाला फेस करणं थोडंसं दिक्कत बनेल, परंतु ती क्षमता आहे ज्या फलंदाजाकडे, ताकद ज्याच्याकडे, सामर्थ्यवान जो फलंदाज आहे तो सुद्धा ऑन सायकल आहे तुषार बसवत। आणि हे बॅटल आहे ते मित्रांनो खूप मोठं आहे, कारण जॉन्टी हा एक मोठा गोलंदाज आहे आणि तुषार बसवतचं नाव सुद्धा एका मोठ्या फलंदाजाच्या नावामध्ये यादीमध्ये घेतलं जात आहे। जाऊया इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, आला इथे वाईट बॉल। धावा होत्या स्कोर कार्ड वरती 8, 45 धावा बनवायच्या, येणारे चेंडू आहेत 18, रिक्वायर्ड रन रेट 15च्या सरासरीने धावा बनवायच्या। जॉन्टी आलाय गोलंदाजी मार्कवर, अतिशय सुरेख ही ताकद आहे या गोलंदाजाची की ज्या पद्धतीने चेंडू जेव्हा रिलीज करतो, दोन्ही टर्न करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आणि अनेक मैदान गाजवण्याचा अनुभव आहे जॉन्टीकडे। सिंगलने धावसंख्या पुढे जाते, 9 वर जाऊन पोहोचले। दरम्यान आपण बघतोय आमच्या व्हीआयपी डाईस वर मान्यवरांची मांदियाळी बघतोय। माननीय स्नेहल संदीप गिनी मॅमचं इथे शुभागमन झालंय, आम्ही त्यांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय। दरम्यान पुढचा चेंडू जॉन्टी आणि इथे मात्र थोडासा जास्त टर्न झालाय, आला इथे व्हाईट बॉल लेग स्टिकला सोडून जातोय। धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत 10।
10 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. पुढचा चेंडू दिशे देखणा चेंडू इथे आलाय. डॉट बॉल ही जादुई गोलंदाजी आहे. सचिन गडकला मात्र चेंडूला नीट रीड करावं लागेल. जॉन्टी डॉट बॉल हाताळताना दोन्ही स्पिन हा खूप चांगला हाताळतोय, परंतु सचिन गडक सुद्धा आल्या ज्याने षटकार मारलाय तो मात्र ऑन स्ट्राईकला आहे. इथे आपण बघू शकाल लेग ब्रेक, एक सुरेख अतिशय सुरेख डॉट बॉल बघायला मिळतोय. जसं मी आल्या काय हा गोलंदाजाची प्रशंसा करत होतो, कारण डे मध्ये तुम्ही या गोलंदाजाला चांगले खेळू शकतात, परंतु नाईट मध्ये ह्या गोलंदाजाला खेळणं थोडस अवघड होऊ शकतं. जॉन्टी ते मात्र चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले 11. गुगली टाकण्यामध्ये जो माहीर असा गोलंदाज आहे जॉन्टी. 11 धावा या षटकातील चेंडू झालेले आहेत. 3. 9 चेंडूंचा खेळ संपला. 11 धावा आहे. 53 धावांचं टार्गेट होतं, म्हणजे 42 धावा इथून तुम्हाला बनवायच्या आहेत. येणारे चेंडू जर आपण बघितलं तर 15 तुमच्याकडे असतील. पुढचा चेंडू इथे मात्र थोडीशी संधी होती, एक्झिक्यूट केलाय. सचिन गडकनं मात्र फेकून दिले या चेंडूला. मिड विकेटच्या वरनं येतोय सचिन गडक नावाचा मॅसिव्ह 6. यस दिसे थँक्यू. धावसंख्या 6 ने पोहोचले 17 वर. 17 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू ओ हो सुपर पडल्यानंतर काय चेंडू मध्ये येतो आणि बाउन्स सुद्धा झाला. षटकारानंतर मात्र सचिन गडकला दखल घ्यायला लावतोय गोलंदाज. 17 झालेले धावा स्कोर कार्ड वरती. इथे मात्र येतोय पुनश सचिन गडकच्या फळीतनं षटकार. धावा मात्र 6 ने फ्लाय होत आहेत. 23 वर जाऊन पोहोचलेले आहेत आणि दुसरं षटक इथे संपलं गेलंय. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. दरम्यान आपण वळतोय स्वागत समारंभाकडे. आपण नुकताच माननीय सो स्नेहल संदीप केनी मॅमचं शुभागमन झालंय. माझे सदस्य मनसे केळवा, तर मी सचिनजी भोईर सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. ते आपण बघतोय माननीय सो स्नेहल संदीप किनी मॅमचं स्वागत करण्यासाठी सचिन भोईर सर आणि चांगल्या आठवणी युट्यूबच्या माध्यमातून आपण कॅच करतोय. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आमचे युवा कार्यकर्ते आपण बघतोय सचिनजी भोईर साहेब. 12 चेंडू आणि 30 धावा. अजूनही मॅच ऑन आहे, कारण दोन्ही फलंदाजाकडे ती क्षमता आहे. गोलंदाजी मार्गवर बघूया. गोलंदाज पंकज दिवे आलाय. पंकज दिवे गोलंदाजी मार्गवर. 12 चेंडू 30 धावा. इथे मात्र मैदानाच्या बाहेर खाऊ गल्लीमध्ये स्टॉल लागलेले आहेत. ज्यांना कोणाला खाऊ खायचं असेल तर मात्र त्या संधीचा फायदा आपण घेऊ शकतायत. आपण स्क्रीनवरती बघू शकाल की 12 चेंडू आणि 30 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा आणि तमाम क्रीडा रसिकांना विचार करायला लावणारा असा द्वंद्व आपण बघतोय. यानंतर सफाळ्या विभागातील 2 मातब्बर संघ एक दुसऱ्या समोर उभे राहतील. एका बाजूने रोहित 11 मथाने तर दुसऱ्या बाजूने ठाकूरपाडा. इथे तुषार बसवतने बॅटचा पेस ओपन केलाय. गोड आवाज आलाय. चेंडूला डीप मिड विकेटच्या वरनं फेकून दिलंय षटकारासाठी. थँक्यू. थोडासा बॅकफूट वरती संघ होता, मात्र सचिन गडकाला 2 षटकार मारले. तुषार बसवतने त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं, फेकून दिलं सरळ पंकज दिबेच्या चेंडूला षटकारासाठी. धावा स्कोर कार्ड वरती
29 धावा, 11 चेंडू 24 ची गरज आहे. सुपर मॅच, एक जबरदस्त रणसंग्राम. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र बाकुटला गेलाय. पुणे चेंडू हवेमध्ये वन्स बाउंस सीमा रेषेजवळ आणि इथे मात्र गडी बाद होतोय. दरम्यान सचिन गडग बॅक टू पवेलियन कडे जाईल. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 30, येणारे चेंडू 10 आणि धावा बनवायचे ते 23. दहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. जबरदस्त मॅच आपण बघतोय. न्यूमॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मोनिश बरफ दगडधोंडला बिलॉंग करणार आणि एक अप्रतिम असा खेळाडू आहे. आज संधी आहे मुनेशला. खऱ्या अर्थाने तमाम पालघरवासी डहाणूवासी बघतायत हा एक एक्झिबिशन मॅच आणि इथे मात्र तुमच्या नावाला 4 चांद लावण्याची बिग ऑपॉर्च्युनिटी तुमच्या दालनामध्ये उभी असताना तुम्ही कशा पद्धतीने फेस करतायत हे इथे बघावं लागेल. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 30. 2 चेंडूंचा खेळ इथे झालाय. बघूया तिसरा चेंडू पंकज दिवे सामोरे तुषार बसवत. एक मोठं नाव तुषार बसवत यांचं आणि हल्लीच्या हंगामामध्ये यंदाच्या हंगामामध्ये फुल फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय तुषार बसवत. पंकज दिवे तयार होईल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र तुषार बसवतच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि एक्झिक्यूट केलाय सदर चेंडू. डिपणांच्या वर्ण षटकारासाठी धावसंख्या 6 ने प्लाय होते. 36 वर जाऊन पोहोचले. व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस. कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं, मिलते हैं कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते हैं. ये दिल में बसने वाला परफॉर्मेंस है. तुषार बसवत ऑन अ फायर. 36 ऑन द बोर्ड. ऐसा बेहतरीन बल्लेबाजी. बघूया पंकज दिवे कम बॅकिंग करेल का. व्हाट अ मॅच. 36 धावा झालेल्या. 17 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते 9. पुढचा चेंडू पंकज दिवे एक्सपेन्सिव्ह ठरतोय कारण तुषार बसवत इथे मात्र षटकारांचा पाऊस पाडतोय. तुषार बसवत नावाचं वादळ डहाणू संघाला बॅकफूट वरती घेऊन जातोय. या धावसंख्येने धावा होत आहेत टोटल 42 धावा आणि मॅच मध्ये मात्र पालघर संघ एंट्री करताना दिसतोय. सुपर बॅटिंग यस्टीचे. थँक्यू. 11 धावांची गरज आहे. मॅच मात्र आपल्या बाजूने फिरवण्याचं धैर्य आणि तुषार बसवतची आक्रमकता मॅच मध्ये ट्विस्ट आणतंय. जबरदस्त. हथेली पे रख कर नसीब हर शख्स अपना मुकद्दर ढूंढता है, सीखो उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है. क्या लाजवाब बल्लेबाजी तुषार बसवत के द्वारा. पुढचा चेंडू धावा आहे तिथे 42. इथे मात्र सन्मान दिलाय. सरळ चेंडू पॉइंटला एक्झिक्यूट केलाय. वेट केलं आणि एक धाव परिपूर्ण केलंय. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 43 वर पोहोचले. येणारे चेंडू आहेत आता 7 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 10. 7 चेंडू 10 धावा. 43 धावा झालेल्या आहेत. अप्रतिम मॅच. इथे चुका झाल्यानंतर तुमची चर्चा नक्कीच होईल. विद्या करवंदीकरांची मला एक कविता आठवते की अग्निमुले प्रगती घडे हे अन्नही त्याने शिजे, चटका बसता केव्हा तरी त्यालाही तयारी पाहिजे. पुष्पे फलेली सावली वृक्षात तली गावली, काटा अभावित बोचता त्यालाही तयारी पाहिजे. इथे मात्र डॉट बॉल. चुकी आपली न अपनासती दिसताच दुसऱ्या परी, चर्चा त्याचीच व्हायची त्यालाही तयारी पाहिजे.
6 चेंडू आणि 10 धावांची गरज. जाऊया डीजे कडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. तुझ्यासाठी झुरून झुरून निम्मा सुद्धा राहिलो नाही, तुझ्यासाठी झुरून झुरून. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. आपल्याला भरपूर मॅच खेळवायच्या, थोडस कॉपरेट करा. 6 चेंडू आणि 10 धावा असा मॅच आपल्याला बघायला मिळतो. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 43 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ आपण बघतो इथे 4 विकेट. 6 चेंडू आणि 10 धावा. जशी मॅच तमाम क्रीडा रसिकांना हवी होती तशी मॅच बघायला मिळते. आणि जसं पंकज दिवे यांनी म्हटलं की हा मैत्रीचा एक सामना आहे, कुणीही जिंकलं तरी आपला समाज जिंकेल. नाव फक्त बदलतील डहाणू की पालघर, परंतु एकात्मतेची ताकद काय असते आणि आपल्याला जे व्यासपीठ दिलं गेलं एपी ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपण बघतोय अनेक मॅचेस होत आहेत, परंतु आदिवासी समाजासाठी एक मोठं प्लॅटफॉर्म देण्याचं जे काम केलं अजयजी भोईर सरांनी, त्यांचं मी कौतुक करेन. एक जबरदस्त मॅच आपण बघतोय आणि संपूर्ण युवा शक्ती आज खऱ्या अर्थाने डहाणूच्या बाजूने जोर लावते, एका बाजूने पालघरच्या बाजूने जोर लावते आणि तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती, त्यांच्या हृदयावरती आपलं खेळीचं प्रतिबिंब उमटवतंय. पालघर असतील, डहाणू असतील, सर्व क्रीडा प्रेमींना जर मॅच आवडली असेल तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करा. गोलंदाजी मार्कर आपण बघतोय संदीप आलाय आणि खरोखरच मी दिलेली सूचना आपण पाळल्याबद्दल मी तुमचं आभारी राहीन. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. तुषार यावेळी फटका फसला. यस नो, व्हॉट अ कॅच. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये इन्स्पायर करतोय. तुषार साठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. सुपर बॅटिंग तुषारने सुद्धा केली. यस डीजे. थँक्यू डीजे. न्यूमॅन अक्षय मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कहते ना कि भाई तस्वीर में जो 7 खड़े रहते वो अपने नहीं होते, जो तकलीफ में 7 खड़ा रहता है वो अपना होता है. और अपने होने का फर्ज को अदा करना होगा अक्षय को. और दूसरी तरफ गेंदबाज संदीप को 9 गेंदे शेष और 5 गेंदे शेष 10 रन की जरूरत है. 5 चेंडू आणि 10 धावा. सुपर मॅच, अतिशय सुरेख एक्झिबिशन मॅच. मात्र तब्बल 1500 व्ह्यूअर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय अजयजी लक्ष्मण भोईर सरांच्या माध्यमातून 1700 व्ह्यूअर्स, एबी ग्रुपच्या सर्व मेंबरच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. बघूया न्यूमॅन अक्षय. 1800 मात्र होत आहेत. प्रत्येक क्षणोक्षणाला वाढ होताना दिसते. शपल उघडण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र अर्चित केलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का इथे? मात्र नॉट आउटचे संकेत आहेत. 4 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. थर्ड अंपायर घेतलाय तर इथे मात्र चेक केलं जाईल. जरी विकेट जरी गेला तरी 4 चेंडू मध्ये तुम्हाला 9 धावा बनवायच्या आहेत. अप्रतिम मॅनेजमेंट. एक एक्झिबिशन मॅच आपण निहाळतोय. श्री जागमाता रावळे क्रीडा नगरी एबी 11च्या माध्यमातून, एबी ग्रुपच्या माध्यमातून 2022चा नेत्रदीपक असा सोहळा, सुसज्ज, नीटनेटकं, सुशोभित असं मैदान आणि तमाम क्रीडा रसिकांच्या बसण्यासाठी खूप चांगली सुविधा, स्थान इथे अवेलेबल केलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण मोठ्या इथे मात्र आउटचा कॉल असेल. आउट आहे तर न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. 4 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. मैच कभी इधर तो कभी उधर घूमती हुई नजर आ रही है. चला न्यू बॅट्समन घाई करा. मिस्टर प्रशांत दुमाडा जातोय. ऑन स्ट्राइकला दाखल होईल प्रशांत दुमाडा. टेनिस क्रिकेट विश्वातील हा एक मोठा फलंदाज आहे. 4 चेंडू आणि 9 धावांचं इक्वेशन जवळ असताना मात्र कशा पद्धतीने खेळेन. कहते ना कि पुत्र की जो परख होती है वो विवाह के बाद होती है.
पुत्री की परख होती है वो जवानी में होती है, बीबी की जो परख होती है पति के गरीबी में होती है, और पति की जो परख होती है पत्नी की बीमारी में होती है, औलाद की जो परख होती है बुढ़ापे में होती है, दोस्त की परख लड़ाई झगड़े में होती है, और बेहतरीन खिलाड़ी की पहचान होती है जब आपकी टीम बैकफुट के ऊपर हो, तब आप बेहतरीन बल्लेबाज बनने की जो परख को अदा करना होगा. न्यूमॅन प्रशांत दुमाडा दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर मात्र आपण बघतोय संदीप. 4 चेंडू 9 धावांची गरज. प्रशांत दुमाडा मात्र या वेळेला चेंडूला एक्झिक्यूट करतोय डीप मिडॉनला. एक धाव मात्र वेगाने घेतलाय. 3 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. हृदयाचे ठोके मात्र इथून वाढतायत. तमाम जे चाहते असतील एका बाजूने पालघरच्या बाजूने, दुसऱ्या बाजूने डहाणूच्या बाजूने, त्यांच्या नजरा मात्र या मॅच कडे लागलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने व्ह्यूअर्स खूप वेगाने वाढतायत. 3 चेंडू 8 धावांची गरज. आणि इथे 9 चेंडूचा कॉल आहे. इथे मात्र स्टेप आउट केल्याचे पंच सांगतायत. आता 3 चेंडू आणि धावा हव्यात. 7 फ्रीचे संकेत आहेत. चांगला चेंडू हाताळला गेला होता. 3 चेंडू 7 धावांची गरज. फ्री हिट असेल. चांगली संधी आहे इथे. ऑन स्ट्राइकला फलंदाज आपण बघतोय अक्षय. वंकासपाडा पालघरला बिलॉंग करणारा असा खेळाडू आहे. संदीपची अंबाज सचिव आहेत आणि ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत सर्व खेळाडूंची. 3 चेंडू 7 धावा हव्यात. इथे मात्र बॅकफुटला गेला. थोडीशी जागा बनवली. चेंडूला पॉइंट रिजनला एक्झिक्यूट केलं. समीर मात्र तिथे चुकी करतोय आणि धावा मिळतील इथे 2. आणि आता मात्र 2 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या 5. अनेक आंतरराष्ट्रीय सामने असे आपण बघितले की अंतिम चेंडू मध्ये 5 धावा असताना षटकार मारणारा फलंदाज आपल्याला दिनेश कार्तिक समोर येतोय. जावेद मियादातनं चेतन शर्माच्या अगेन्स्ट षटकार मारला होता. चामुंडवाच्या अगेन्स्ट चंद्रपॉलने षटकार मारला होता. अनेक रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत. तुर्तास 2 चेंडू आणि 5 धावा हव्या असताना मात्र अक्षय आणि संदीप मध्ये काय घडेल ते शपल उंगळण्याचा प्रयत्न आला इथे. डॉट बॉल आणि प्रशांत दुमाडा मात्र स्थायिक आपल्या जवळ ठेवतोय. अंतिम चेंडू आणि 5 धावांची गरज. खऱ्या अर्थाने जशा पद्धतीने मॅच व्हायला होती तशीच मॅच आपल्याला बघायला मिळते. देवमान दाखवली. चला थोडीशी घाई करा. अंतिम चेंडू आणि 5 धावा. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं इथे चौकार आला तर एक्झिबिशन मॅच खऱ्या अर्थाने टायकडे बघायला मिळेल. चौकार आला तर काय इथे एक्झिबिशन मॅचला निर्णय कसा असेल अजय भुरी सर? एक्झिबिशन मॅचला सुद्धा कंपल्सरी चेस हा रूल्स असेल. म्हणजे चौकार आला तर इथे पालघर संघ हरेल. षटकार आला तर पालघर संघ जिंकेल. एक्झिबिशन मॅच कंपल्सरी चेस हा रूल्स आपण इथे लावला गेलाय. प्रशांत कडे संधी हिरो बनण्याची आणि एका बाजूने संदीप हिरो बनतोय. 10 धावा असताना मात्र काय लीलया वापसी केले. कमबॅकिंग कशी असावी तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये घर करणारी असावी आणि इथे मात्र ते बघायला मिळते. डहाणू विपक्ष पालघर. डहाणू विरोधात पालघर. अंतिम चेंडू आणि तब्बल 2000 व्ह्यूअर्स आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. अंतिम चेंडू आणि आलाय वाईट. आता मात्र 4 धावांची गरज. चार धावांची गरज आपण बघतोय. ऑप्शनच्या बाहेर होता. वाईट चेंडू. कंपल्सरी चेसा रूल्स असेल. पुढचा चेंडू इथे मात्र आलाय डॉट बॉल.
आणि हाडलक पालघर संघ तुषार बसवतची खेळी मात्र इथे थोडीशी संघाला विजयश्री थँक्यू डिसे थँक्यू डिसे. दरम्यान विजयजी तरे सरांना आम्ही विनंती करतोय की या प्रतिम स्पर्धेबद्दल थोडस आपल्या विचार विनिमय केला जाईल. आपल्या संपूर्ण अंटार टीमला आपण घेऊन नक्कीच थोडस या स्पर्धेविषयी आपण बोलायचं आहे. विनंती हॅलो डाणू संघाला